विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली म्हणून नेहमीच माता रमाई ह्या राहिलेल्या आहेत। यांनी स्वतःच्या संसाराकडे लक्ष न देता इथल्या बहुजनांसाठी, इथल्या सजीवासाठी, इथल्या प्रत्येक भारतीयासाठी, इथल्या प्रत्येक वंचित घटकासाठी स्वतःचं जीवन हे चंदनाप्रमाणे झिजवलं। या चंदनाप्रमाणे जीवन झिजवत असताना माता रमाईने स्वतःच्या संसाराकडे लक्ष न देता पतिरायांना कोणत्याच अडचणी संसारातल्या ह्या सांगत बसल्या नाही, रडत बसल्या नाही, त्या लढत होत्या। माता रमाईने गौऱ्या थापून पती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पैसा पुरवत होत्या, पण संसाराकडे कुठल्याच प्रकारची अडचण समस्या ह्या मांडत बसल्या नव्हत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमीच वाटायचं की मला आज माझा संसार करत असताना कुठलीच अडचण नाही, कारण माझी रमाई ही खंबीरपणे उभी असते। माता रमाईचा त्याग हा असल्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या प्रत्येक सजीवांना जीवनदान, श्वास आणि घास देण्याचं काम करू शकले। इथल्या गुलामीत राहणाऱ्या प्रत्येक समाजाला साखळदंडातून मुक्त करू शकले होते। माता रमाईचं अस्तित्व हे प्रत्येक व्यक्तींना महत्त्वपूर्ण असतं। त्यांचा संसाराचा गाडा हा ढकलत असताना अनेक अडचण्या, अनेक समस्या आल्या होत्या, पण माता रमाई कधीच रडत बसत नव्हत्या, त्या लढत होत्या। प्रत्येक गोष्ट पतींना अडचणीत येईल अशी सांगत नव्हत्या। अनेक प्रकारचा त्याग माता रमाईचा होता आणि माता रमाईने स्वतःच्या संसाराकडे, स्वतःच्या लेकराकडे सुद्धा लक्ष देत नव्हत्या, कारण त्यांना कळायचं की मी माझ्या संसाराकडे जास्त प्रमाणात पतीकडे जर हट्ट धरला, माझे पती हे विश्वाची आई आहे आणि विश्वाच्या आईला मी अडचणीत येऊ देणार नाही। कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर त्या रडगण्या मांडत बसत नव्हत्या। अशा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम।